महापे MIDC परिसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात लोकमत कार्यालयासमोरील सर्व्हिस रोडवर लावलेला विद्युत दिवा अचानक कोसळून रस्त्यावर पडला। सुदैवाने घटना रात्री घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या दिव्याचे विद्युत तारा रात्रीपासून रस्त्यावर उघड्यात पडून आहेत। त्यामुळे परिसरात वावरणाऱ्या नागरिकांना विद्युत धक्क्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे या दिव्याच्या खांबावर नवी मुंबई महानगरपालिका व नवी मुंबई पोलीस विभागाचे CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते। हे कॅमेरे देखील खांबासोबत रस्त्यावर कोसळले असून अद्याप संबंधित विभागाला याची माहिती नाही। ही बाब अधिकच धक्कादायक आहे। या घटनेनंतर पश्चिम महाराष्ट्र एकता मंचचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी नवी मुंबई महानगरपालिकेवर तीव्र शब्दात टीका केली आहे। त्यांनी मागणी केली आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विद्युत खांबाचे स्ट्रक्चर ऑडिट तात्काळ करण्यात यावे आणि जीर्ण खांबाची योग्य दुरुस्ती करून नागरिकांचा दिवाशी होणारा खेळ थांबवावा। या प्रकरणाकडे संबंधित प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात लोकमत जवळ हे विद्युत पोल पडलेला आहे आणि यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय। याची आपण लाईन बघू शकता, याची लाईन सुद्धा अशीच उघड्यावर आहे। त्यामुळे त्वरित लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा याने कोणती तरी जीवितहानी होण्याचे चान्सेस आहेत। आपण पाहू शकता यावर लावलेला हा CCTV कॅमेरा देखील पडलेला आहे आणि उद्या इथे काही घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार? अत्यंत दर्जाहीन पद्धतीचं हे वापरलेलं आहे, इथे साहित्य वापरलेलं आहे। हा कट झालेला आहे मुळातून, त्याला वजन पेलवलं नाहीये। हे पोलीस यंत्रणेचे व महानगरपालिकेचे CCTV कॅमेरे आहेत, ते बघू शकता आपण इथे पडलेले आहेत।